नमस्कार. महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच देशभक्तीने भारलेल्या थोर आणि महान लोकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह अनेक महान क्रांतिकारकांच्या क्रांतिकार्यानं सांगलीची माती पवित्र झालेली आहे. अनेक समाजसुधारकांनी इथेच जन्म घेतला आणि समाजाला योग्य दिशा देण्याचं काम केलं आयुष्यभर. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आदींसह अनेक राजकीय सामाजिक नेत्यांनी याच मातीमध्ये जन्म घेऊन पुढे आयुष्यभर या राज्यातील जनतेचं हित, राज्य आणि संपूर्णच देशाचं हित जपणारं खूप मोलाचं असं कार्य केलं. आजही सांगलीमधील हा विधायक कार्याचा वारसा संपुष्टात आलेला नाही. ठीक आहे, एक गोष्ट की मागील काही वर्षांमध्ये एक असे गुरुजी की जे आपल्या सानिध्यात येणाऱ्या तरुण मुलांवरती, तारुण्यात प्रवेश करणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलांवरती केवळ आणि केवळ धर्मांधतेचे आणि मुस्लिम द्वेषाचे संस्कार करीत राहिले. स्वातंत्र्य आंदोलनातील थोर नेत्यांविषयी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारख्या महान समाज सुधारकाविषयी कायम गरळ ओकत राहिले. अशा त्या एका तथाकथित गुरुजींचं नाव सांगलीशी जोडलं गेल्यामुळे सांगलीसह राज्यभरातील तमाम सुजाण लोकांना कायम वाईट वाटत राहिलेलं आहे. परंतु हे फार काळ टिकणारं नाही हा लोकांचा विश्वासही कायम राहिला. कारण मुळामध्येच सांगली सुजाण लोकांची आहे, निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची आहे, थोर राजकीय नेत्यांची आहे. स्वतःला नेता नव्हे तर केवळ कार्यकर्ताच म्हणवून घेणाऱ्या 82 वर्षांच्या परंतु तरीही सळसळत्या उत्साहाच्या एका उत्साही युवकाला मी नुकताच सांगलीच्या बलवडी गावामध्ये जाऊन भेटलो. भाई संपतराव पवार हे त्या 82 वर्षाच्या उत्साही युवकाचं नाव. आपलं आजवरचं सारं आयुष्य भाईंनी निरपेक्ष वृत्तीने समाजासाठी व्यतीत केलंय. गोरगरीब, कष्टकरी, शोषित, वंचित यांच्यासाठीचे लढे उभारले. निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षण यासाठी स्वतःला झोकून देऊन काम केलं. या देशातील असंख्य महान आणि थोर लोकांसोबत वावरले भाई, परंतु तरीही त्यांचे पाय कायम जमिनीवरच राहिले. त्यांनी बलवडीला जे काही निर्माण केलंय ते या देशातील तमाम तरुणाईला प्रेरणा देणारं, प्रचंड प्रेरणा देणारं आणि अद्भुत आहे. परंतु तरीही यात माझं काय योगदान? हे सगळं जनतेने निर्माण केलेलं आहे, हे सगळं तरुणांनी निर्माण केलेलं आहे असं ते नम्रतेने सांगतात. तेव्हा त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हावं इतकीच भावना आपल्यासारख्यांच्या मनामध्ये दाटून येते. परंतु भाई आपल्याला ते सुद्धा करून देत नाहीत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी नुकतेच कुंडल, पलूस वगैरे भागामध्ये व्याख्यानांसाठी गेले होते. त्यावेळी ते आवर्जून भाईंना जाऊन भेटले बलवडीला आणि त्यांनी जे काही तिथे उभारलंय ते पाहिल्यावरती त्याविषयी त्यांनी थोडक्यात फेसबुकवरती त्यांच्या वॉलवरती लिहिलं होतं. ते वाचल्यानंतर मी लगेच साताऱ्याचे माझे मित्र ॲडव्होकेट राजेंद्र गलांडे यांना फोन केला आणि ठाण्याहून मी निघतोय, आपल्याला भाईंना भेटायला बलवडीला जायचं आहे असं त्यांना कळवलं. त्यांनीही नेहमीप्रमाणेच अजिबात आढेवेढे न घेता लगेचच निघा म्हणून सांगितलं आणि मग त्यानुसार मी साताऱ्याला पोचलो आणि तिथून माझे मित्र ॲडव्होकेट राजेंद्र गलांडे, कडेगावचे माझे मित्र ॲडव्होकेट रमेश सावंत, साताऱ्यातील विजय यादव आणि अमोल अवघडे असे 4घी जण बलवडीला पोचलो. नक्की पहा, ऐका. हे सगळंच तुम्हाला अतिशय आवडेल आणि प्रभावित करेल हा मला पूर्णपणे विश्वास आहे. क्रांती स्मृती वन हा एक अनोखा प्रकल्प त्यांनी इथे उभा केला या बलवडी गावामध्ये सांगली जिल्ह्यातला आणि तो अतिशय प्रभावित करणारा आहे. तो पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. भाई नमस्कार. आणि पहिले हेच जाणून घ्यायचं आहे की ही नेमकी काय संकल्पना आहे, कशी काय आकार, भाई कशी सुचली तुम्हाला? नाही, गरज निर्मिती करते. प्रश्न असा झाला होता की आपण 1992 स्वातंत्र्य चळवळीचा, चलेजा चळवळीचा एक सुवर्ण महोत्सव साजरा करत होतो. सरकारने ते जाहीर केलं आणि दुर्दैवानं जानेवारी महिना सुरू झाला आणि ज्या जिल्ह्यामध्ये सरकार जन्माला आलेलं होतं त्या जिल्ह्यामध्ये खुद्द इस्लामपूरमध्ये भर स्टँडवरती एका मुलानं एका मुलीला बोक्सून मारलं. ही घटना होती 8 जानेवारी. त्याच्या संदर्भात मोठ्या बातम्या आल्या, निश्चित मोर्चे निघू लागले. 1-2 दिवस जाता येतो पण लगेचच शिराळे पेठ्यामध्ये, खुद्द शिराळ्यामध्ये भर वर्गामध्ये एक मुलगा गेला आणि त्याने एका मुलीला बोक्सून मारलं आणि स्वतः तो मेला.
आता तो खरं म्हणजे शिराळा पेठा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अत्यंत दडपशाही इंग्रजाची असताना सुद्धा पोलीस पाटलांनी राजीनामा देऊन स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये उडी प्रति सरकारच्या घेतलेली होती. तिथं हे चित्र म्हणजे अस्वस्थ करणारच होतं. आता त्याच्यावर समाजामध्ये एक संतापाची लाट उभा राहिली, निषेध मोर्चे निघू लागले. पण हे कुठे 4-5 दिवसातल्या घटना लगेचच 16 तारखेला कागलमध्ये सुद्धा असाच अनुभव आला. 18 तारखेला तासगावमध्ये सुद्धा असाच अनुभव आला. म्हणजे एक स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी बेहोश झालेली पिढी, इथं मात्र आता विषांत झालेली भरकटलेली पिढीचे चित्र पाहून अवघा समाज अस्वस्थ झाला होता आणि त्यामध्ये निषेध मोर्चे निघत होते. आता हे निषेध मोर्चे निघून काय करणार असा प्रश्न मला पडला आणि मी पुण्याला मुकुंदराव आमच्या परिसरातले असल्या कारणानं अनंत दीक्षित होते, वासुदेव कुलकर्णी होते, यांना म्हणले हे असं करून काय होणार नाही, ह्याला काहीतरी का झालं याचा शोध घ्यायला पाहिजे. पण मी पुण्याला गेलो, त्यांना सगळ्यांना भेटलो आणि त्याच्यामध्ये रस घेतला तो भानराजवंशनी आणि त्यांनी पुढाकार घेऊन मुकुंदरावने पुढाकार घेऊन केसरी मराठा संस्थेमध्ये एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये हे दुरावस्था संपवायची असेल तर नव्या पिढीचा आणि इतिहासाचा कुठेतरी संबंध आणून देण्याची गरज आहे आणि ती त्यांनी अधोरेखित केली आणि अशा तऱ्हेचे विभागवार वन मुलांच्या हस्ते हुतात्म्यांच्या नावे वृक्ष लावून स्मृतीवर उभा करण्याचा एक संकल्पना त्यांनी मांडली आणि ते प्रसिद्ध केलं. ते मला खूप आवडलं आणि मी तिथे लगेचच प्रधान सर्वोच्च होते, तिथंच निर्णय घेतला की मी 8 दिवसात इथे आलो आणि आम्ही ती कल्पना राबवायला सुरुवात केली. आता याची माहिती काय आम्हालाही होती याच्यातला भाग नाही, पण डी.जी. देशपांडे, काशेगावचे धन्वंतरी खूप चळवळीतले, त्यांच्याकडे आम्ही लिस्ट करून घेतली आणि शाळांच्या मध्ये गेलो. अरे निषेध कशाला करून काय करायचं आहे, आपण अंधार किती झालाय सांगत बसण्यापेक्षा आपण प्रकाश घेऊन जाऊया, अंधार नाहीचा होईल. आणि असतील मुलं वाईट पण चांगली मुलं पण आहेत, असतील वाईट पण आम्ही पण चांगली मुलं आहेत ना, त्याचं दर्शन घडवूया. आणि मोहीम सुरू केली आणि प्रचंड प्रतिसाद झाला आणि 7 दिवसामध्ये 18 तारखेला झालेली गोष्ट 28 जानेवारीला हे स्मृतिवनाची लागण नदीच्या पलीकडे बळीराजातला झाली तिथे. आता या मुलांना एक स्वातंत्र्याच्या चळवळीशी जोडून घेण्याचं एक माध्यम म्हणून वृक्षाच्या रूपात त्यांनी जो सिक्वेन्स दिला तो आम्हाला योग्य वाटला आणि ती कास धरून तो धागा पकडून या स्मृतिवनाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. भाई हे किती साधारण जागा आहे आणि आता इथे ही किती प्रकारची आणि किती झाडं आहेत साधारण? आता जे आपण करतो, जे 92 साली सुरू केलं तर बळीराजाच्या शेजारी नदीकडच्या पलीकडचं टोक होतं, ते जात जमातवाद आणि आजच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनामुळे विकृतीमुळे ते आम्हाला जागा सोडून द्यावी लागली. पण हे आता जे आपण पाहतोय ते ठिकाण, ती जागा सोडून दिल्यानंतर या ठिकाणी 2000 साली आम्ही हे सुरू केलं. इथं भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हुतात्मा स्वीकारलं प्रारंभ बिंदू, त्या सगळ्यांचे वृक्ष इथं चिंच एक त्यांची पेशी निवडली आणि त्यांच्या स्मरणात ते लावलेले आहे. ज्यांचं बलिदानच झालेलं आहे, ओरिजिनल गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड उपलब्ध होतं, त्याच्या आधारे आम्ही हे देशभरातल्या सगळ्या त्या शतकातील बलिदान केलेल्या क्रांतिकारकांचे इथं वृक्ष चिंच म्हणून लावलेले आहेत. आणि त्याचबरोबर 50 थोर माता होऊन गेल्या. इथे फडक्याने एक इतिहास संशोधक होते, त्यांनी तेवढ्या स्त्रियांचे चरित्र प्रसिद्ध केले तर ऑटोमॅटिकली ती माहिती उपलब्धच होती. त्याच्यासाठी आम्ही जांभळवण इथं वृक्ष लावलेला आहे. आणि आता दुसरी जी राहिली ती बाउंड्री जी आहे ती नारळ वगैरे, ती सांगली आणि सातारा, तत्कालीन सातारा जिल्ह्यामध्ये दोन्हीकडचे मिळून गोळीबारात, तुरुंगात असे 26 जण मारलेले आहेत. प्रत्यक्ष गोळीने मेले नसले तर गोळीबारात ठार पण झालेले आहेत, ओढूच असेल उदाहरणार्थ. तर या सगळ्या लोकांच्या नावानं आम्ही नारळ हा वृक्ष निवडला, तो लावलेला आहे. आणि ती वनाची ती या जे स्मृती वनाची बाउंड्री म्हणून आम्ही आता त्याची लागवड तिथे केलेली आहे. आणि या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातले जे काही असे ठार झाले गोळीबारात वगैरे, त्यासाठी आवळा ही पेशी आम्ही निवडली. आता भाई ही मध्ये मध्ये आपण ह्या स्मृतिवनात फिरताना हे अशा प्रकारचे बोर्ड आहेत, म्हणजे ही संकल्पना नेमकी काय? आता हे स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव पवार स्मृती म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी, तर ही कल्पना काय नेमकी? आता याच्यामध्ये काय केलेलं आहे मी की हुतात्म्याचा कॅम्पस हा वेगळा आहे,
परंतु हुतात्म्यांच्या त्या विचाराला कव्हरेज करणाऱ्या ज्या सामाजिक चळवळी महाराष्ट्रामध्ये होत्या, उदाहरणार्थ इथं वेगवेगळ्या चळवळी आंदोलनामध्ये ज्यांनी लोकांचे प्रश्न तीव्रपणे लढवले, आयुष्य ज्यांनी वाहिले त्याच्यासाठी, अशातले जे कष्टकऱ्यांच्या श्रमिकांच्या बाजूने सातत्याने जे उभा राहिले, सामाजिक सुधारण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, त्यांचं योगदान आता हुतात्मे नाम विस्मृतीत जाऊ नये याच्याऐवजी अशा माणसांची निवडक किमान आमच्या परिसरातल्या लोकांची निवड करून आम्ही त्यांच्या स्मरणामध्ये एक विंग अशी लावलेली आहे की सर्व प्रकारची एक एक 100हून अधिक झाडं आता नारळाची आहेत आणि विविध वृक्ष आणि वेली आहेत, ती त्यांच्या स्मरणामध्ये नजेचे काही लावून हा एक चळवळीतल्या माणसांचा आज कुठे विस्कटलेलं सगळं चित्र दिसत असेल तर त्यातनं समाजासाठी काम केलेल्या माणसांचा ऋणानुबंध निर्माण करणारा एक ग्रुप ऑर्गनाईज करण्याच्या दृष्टीने ही प्लांटेशन आम्ही करून ठेवले. आता इथं जेव्हा आमची ही वास्तू पूर्ण होईल त्याचा अनावरच्या प्रसंगी या सगळ्या फॅमिलीतल्या त्यांच्या वारसांना बोलावून त्यांचं नामकरण करून समाजासाठी ज्यांनी काम केलं ती माणसं विसरत नाहीत, एवढा आशावाद आणि एवढं वास्तव समाजापुढे स्पष्ट करण्याचा प्रयत्नासाठी ते माध्यम वापरलेलं आहे. भाई ते हजारावरती ती वृक्ष जसे तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या हुतात्म्यांच्या बलिदानाचं स्मृतीप्रित्यर्थ याची जपणूक कशी करता, म्हणजे त्याच्यासाठी काय सिस्टीम उभारलेली आहे सगळी? आता याच्यासाठी म्हणाल तर सिस्टीम म्हणून आमच्याकडे आता काहीच नाही. सिस्टीम याला करावीच लागली नाही. निसर्ग आपल्या गरजेतून जसा डेव्हलप होतो तसं हे सुद्धा डेव्हलप झालेलं आहे. ह्याला परमनंट नोकर नाही, परमनंट कोणी देखभाल नाही, शिपाई नाही, काय नाही. पण तुम्ही आता केव्हाही आला तर तुम्हाला स्वच्छ दिसेल. आणि जी काही मुलं आहेत ती येतात ते कोणी कचरा इथं करत नाहीत किंवा स्वतःचा तिथे कुणावले असलं काही. तुम्हाला आता 20 वर्षाहून अधिक काळ झाला, 23 वर्ष झाली, तुम्हाला एक ठिकाणी स्वतः वडलेली दिसणार नाही. स्वयंशिस्त समाज पण पाळतोय हा अनुभव इथं आलेला आहे. इथली नासधूस कोणी करत नाही हा अनुभव आहे. इथल्याच वृक्षाबरोबर ते हुतात्मे आहेत याचे पुरेपूर भान जाणीव आणि त्यांच्याविषयीचा असणारा अत्यंतिक आदर याचं प्रत्यंतर येत असल्या कारणानं इथं सुरक्षा व्यवस्थेची काही गरज नाही. एक होतं की जी मुलं येतात, जेवतात, खेळतात, सगळं काय होतं. जेवल्यानंतर काही अन्नाचे तुकडे पडतात. आम्ही पण त्यांना सांगतो, अरे तुम्ही जेवाल तेव्हा तुम्ही जेवताय ना तेव्हा तुम्ही एक हुतात्म्यांच्या पुढे घास ठेवा आणि मी तुमच्या डायरीत लिहून ठेवा की मी त्याला शेवाय घातलं. असं एक मोहीम आम्ही राबवतो. कधी कधी आम्ही असलोच तर बाबा आता त्यांना जेवण्यापूर्वी वदन कवळ म्हणण्यापेक्षा एक सरळ हम लाए है कस्ती तूफान से निकाल के इस देश को मेरे बच्चों को संभाल के, ही त्यांचे अर्थ हक्क ऐकायचे काही धून आम्ही लावू शकतो. या पद्धतीने त्याला त्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या वातावरणामध्ये आणि त्यांच्या त्या हुतात्म्यांच्या सहवासामध्ये जोडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळं त्यातनं काही पडलं तर सकाळी तुम्ही 8 वाजता आला तर इथे मोर आटोपाटो येतात. आता आणि ते सकाळी बारीस फिरून कुठली घाण वेचायची सांडलेलं असेल खरकट ते खाऊन जातात, ते स्वच्छ करतात. एरवी आमचं प्लांटेशनच असं जमलेलं आहे की बारीकपणा आहे. तुम्हाला घाण पाला झालाय, कचरा झालाय कधी बी तुम्हाला दिसणार नाही, लेअरच दिसेल. काटक्या वगैरे पडल्या पण पडल्या तर मुलाने एखादी सांगतो अरे ते सर्वजण जरा काटक्या जरा काढून टाका. ही भव्य वास्तू आकाराला येताना दिसते आता जवळजवळ 2-3 मजली आणि अतिशय भव्य अशा प्रकारची. ही नेमकी काय संकल्पना आहे? काय झालंय, केवळ वृक्ष लावून किंवा त्यांचा होतात वृक्षाचं नाव देऊन इतिहासाचं किंवा समाजाचं भान मुलाला येतील असं वाटत नाही. त्यासाठी इतिहासाची डोकवण्याची एक सिस्टमॅटिक व्यवस्थेची गरज आहे. आणि इथं आल्यानंतर चला म्हणजे त्या कोणी आलं तर त्यांच्या सहवासामध्ये राहायची इच्छा झाली तरी त्यांच्या निवासात थांबता येईल, राहता येईल. इथं त्या पद्धतीचं सगळं ग्रंथालय असेल. इथं अलीकडचे डिजिटल सगळे मटेरियल आपण कलेक्ट केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून चांगल्या सुंदरशाच्या फिल्म जग कुठं चालले, जगात घडणारे स्थित्यंतर, हे स्थित्यंतर इतिहासाच्या पलीकडचे सुद्धा समाज बदलाचं जी एक विंग डेव्हलप व्हायला लागलेली आहे त्याचे पदर खोलून दाखवण्याची सुद्धा एखादी व्यवस्था याबरोबर पाहिजे. केवळ इतिहासात रेंगाळत बसून काही जमणार नाही, ताकद येणार नाही. इतिहासामध्ये वावरत असताना ते स्पिरिट घेऊन येणाऱ्या आव्हानाला सामना करण्याची ताकद उद्याचा भारत घडवायचा असेल तर आता नवा माणूस घडवण्याची गरज आहे.
आणि नवा माणूस घडल्याशिवाय नवा भारत उभा राहणं अशक्य वाटते आम्हाला. तेव्हा नवा भारत घडवण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोनाची समज असणाऱ्या नागरिकांची निर्मिती करायची असेल तर त्याचं डॉक्युमेंटेशन, त्यांच्या माहिती देण्याची व्यवस्था, त्यांच्या लागणारी पूरक अनुकूलता ह्या सगळ्या इमारतीच्या माध्यमातून उपलब्ध हव्यात. आणि शक्यतो त्यासाठी काय आम्हाला मदत मागायची काही गरज असेल बघा नाही, ते त्यांच्यासाठी चहा लागेल, काही खाणावं लागेल, राहावं लागेल, त्याचे चार्जेस जो काही खर्च होईल त्यांचे ते पेड करतील. म्हणजे एक सेल्फ सर्व्हिस जसं आता हॉटेलमध्ये पैसे देऊन सेल्फ सर्व्हिस करावं लागते, इथं फक्त उठून खायचं असं नाही, त्याचं आता बिल बघण्यापासून ती सेल्फ सर्व्हिसची सिस्टीम चालू केली तर तिथलं काही कोणी करत असेल उद्योग त्याची व्यवस्था ते होऊन जाईल ना. ऑटोमॅटिक हिशोब ठेवणं, माणूस देणं, पगार नेमलं, या असल्या क्रिटिकल गोष्टीमध्ये अडकून राहण्याचा कमीत कमी प्रयत्न करणं आणि मॉस पातळीवरती सामुदायिक सहभागातून ती डेव्हलप करण्याची कल्पना कशी करता येईल याला प्रायोरिटी देऊन आम्ही पावलं टाकतोय. पण भाई हे आता म्हणजे काय त्याला तो शब्द आहे शिवधनुष्य, एक फार मोठं काम उभं राहते. ही जागा तुम्ही तुमची दिलेली आहे या सगळ्या कार्याला, परंतु आता ही वास्तू उभी राहते, हे सगळं मेंटेन करणं फार मोठ्या प्रकारचं खर्चिक काम आहे. तर मग कसं काय म्हणजे याला शासनाकडनं काय मदत मिळते किंवा तशी तुमची अपेक्षा आहे किंवा हे कसं सगळं उभं राहतंय? नाही, आता आम्हाला काय वाटतं, आता आम्ही एक तर आमचं असं म्हणणं आहे की हा भारताचा इतिहास जीवन ठेवण्याचा आमचा पायाभूत असा आहे की यासाठी कधीही कोणाही पुढं हुतात्म्यांच्या साठी म्हणून मदत मागून आम्हाला काम उभा करायचं नाही. आजही आहे म्हणतो की ज्यांना त्यांच्याविषयी श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या जो त्याच्यामध्ये आपापल्या परीने त्याला हवं ते योगदान करू शकतो. जी गोष्ट प्रत्येक मंदिरामध्ये काही देव मागत नाही, पुजारी काय भले वाचवत असतील तसं वाचवण्याची काही गरज नाही. श्रद्धेपोटी लोक जसं देवाला करतात तसं लोकांच्या अंतःकरणात देवाला जे स्थान आहे ते या देशाच्या उद्धारासाठी समर्पित होणाऱ्या जीवनांच्या प्रती सुद्धा समाजामध्ये उदात्त भावनेतून सहभाग, इथे हे करा तिथे ते करा, त्यासाठी काय लागणार आहे हा विचारणं होतच असते. म्हणून तरी इथं उभा राहिलेला आहे. ह्याच्या सरकारचं रूप सुद्धा आपण घेतलेलं नाही, मागितलं नाही. पूर्ण लोकांच्या अंतःकरणामध्ये भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीशी ज्यांचं योगदान आहे त्यांच्याविषयी नितांत आदर हर एक भारतीयांच्या अंतःकरणात आहे. त्याच्यावरती गैरविश्वास दाखवण्याची गरज नाही. एक 20 लाखाचं काम तोडलं, कोणी तोडलं, का तोडलं ह्याच्यात आम्ही जातही नाही. कारण तुम्हाला पुढे जायचं असेल तर पाठवू टाका, काय असेल बरे वाईट अनुभव, पण चांगल्याच्या शोधात चालत राहा हीच भूमिका घेऊन त्याच्याविषयी तक्रार न करता आम्ही नवी जागा दिली, नवं ठिकाण केलं आणि त्या ठिकाणी ते नवं शतकात जाण्यापूर्वी त्यांच्या स्मृती इथं चांगल्या पद्धतीने जीवन ठेवायचा प्रयत्न केला. लोकांची पण साथ लाभली म्हणून इथंपर्यंत पोहोचलेलं आहे. नाही, लोक मदत करणारच. अशा प्रकारचं जे काम उभं राहते, लोकांना या कामामध्ये मदत केली आणि स्वतःला खूप आनंद मिळणार आहे, समाधान मिळणार आहे. परंतु मला हे विचारायचंय की मी शासन स्वतःहून वगैरे अशा प्रकल्पांमध्ये, आता इकडचे आमदार, खासदार, नेते, राजकारणी लोक, त्यांना असं स्वतःहून वाटत नसेल का की नाही आपण हा फार महत्वाचा प्रकल्प उभा राहतोय, जो पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा प्रकल्प भाई उभं करतायत, तर आपण याच्यामध्ये महत्वाचं काहीतरी हातभार लावला पाहिजे, योगदान दिलं पाहिजे, असं काही होत नाही का? नाही, असं होणं तुम्ही जी आता अपेक्षा व्यक्त करणं ना, ज्यांना राज्यकर्ते व्हायचं असेल त्यानं लोकांच्या मध्ये जागृती व्हावी अशी त्यांची कधीच धारणा नसते. टिकायचं असेल तर इथे राज्यकर्त्यावर ज्याला जायचं असेल तर तिथं नातेगोती नसतात, त्यांची सत्ता टिकवण्याची असते. आणि यातनं आम्ही जे 20 लाखाचं काम तुटलं त्याची खंत खेद कोणालाच वाटली नाही. अगदी 3 रुपयाने पाऊस पडला त्या मुलांची, तरी सुद्धा ते सगळं उद्ध्वस्त झालं. त्याच्याकडे असं होऊ नये असं सुद्धा कोणी म्हणू शकलं नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचा त्याग, त्यांचं क्रांतिकारत्व, त्यांचं हुतात्म्य, त्यांचं बलिदान आणि त्यांचं रक्त. जसं इतिहासामध्ये लाला लजपतरायचं रक्त पाहिल्यानंतर भगतसिंगाचा उदय झाला, तसा स्पिरिटने जन्माला येणं ही याच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सगळ्याच राज्यकर्त्यांना मारक आहे. त्यामुळे त्यांनी याच्यात बघावं, काय करावं, त्यांनी टाळावं का, आता वर्ग म्हणून वेगळा उल्लेख आपण तरी का त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहावं. ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी मुक्त आहे, सर्वांसाठी खुला आहे, 24 तास खुला आहे, परमिशनची कोणाची गरजही नाही. त्यांना कोणी आपण अडवतो अशातला भाग नाही. आता कोणी त्याच्याकडे बघत नाही अशा तऱ्हेसाठी सांगण्यासाठी आपण वेळ तरी का खर्च करावा. जे येतील त्यांच्याबरोबर, जे असतील त्यांच्या सहवासात
आपण चालत राहणं. आपण चुकूनही कोणाकडे तरी बोट दाखवतोय, मग नेते असोत, भले कोणी समाजसुधारक असोत, आणखीन काय असोत, असं बोट दाखवू नये. आता त्यांचा पिंड, त्यांचं चाललेलं राजकारण एकूणच त्याचा आणि ह्या नवनिर्मितीमध्ये एक शोध प्रवाह चालू आहे. तो जिवंत राहण्याचा एकमेकाचा पूरक नाही तर परस्पर विरोधी कृती असल्या कारणानं अशा तऱ्हेची त्यांच्याकडून अपेक्षा करणं म्हणजे आपण विनाकारण त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात काही अर्थ नाही. भाई पण आता म्हणजे दिवस असे आलेत, आम्ही बघतो म्हणजे आता मी ठाण्याला राहतो किंवा राजकारणी लोक जे असतात, नगरसेवक वगैरे म्हणून निवडून आले एखाद्या वार्डातून, की ते स्वतःच्या नावाचा उदो सगळीकडे करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे नागरिकांनी जे कर रूपाने पैसे जमा केलेले असतात नगरपालिकेच्या तिजोरीत, महापालिकेच्या तिजोरीत, त्या पैशाचा वापर करून लोकांना सुविधा देणार आणि त्याच्यावर नाव बाकी स्वतःचं किंवा स्वतःच्या आई वडिलांचं देणार, ज्यांचा सामाजिक कार्याशी वगैरे कोणताही संबंध नसतो. असा काळामध्ये हुतात्म्यांच्या बलिदानाचं किंवा त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून हे सगळं उभं करणं, ही प्रेरणा आताच्या पिढीमध्ये का दिसत नाही जी तुमच्यात दिसते? नाही, आता आमच्या आत्ताच्या पिढी तर आहे म्हणून तरी उभा राहिले. ते निग्लेक्टेड पिढी आहे, सामान्य माणसांची पिढी आहे, मोठ्यांची नाही, पण ती आहे म्हणूनच उभा राहिले ना. हे काय मी केलेलं नाही, ते हे पीपल्स पॉवर, सुप्रीम पॉवर असते त्याच्यामुळे घडलेलं आहे. एक भले मोडलं तर ते ह्या करून आम्ही दाखवू, ही स्पिरिट समाजामधलं होतं म्हणूनच उभं राहिले. पण मी अनेकदा आता जे म्हणजे आज भाईंचं वय आता 82 आहे, मगाशीच मी त्यांना विचारलं, तुमच्या पिढीचे जे अनेक अजूनही जे काही लोक आहेत ज्यांनी हा सगळा प्रदीर्घ काळ अनुभवलाय आणि ब्रिटिश काळापासूनचं सगळं पाहिलेलं आहे, स्वातंत्र्य वगैरे, त्यातले बरेचसे लोक निराशेचा सूर काढतात. मला हे तुमच्यामध्ये चांगलं वाटलं हे की तुम्ही आशावादी आहेत आणि तुम्ही तरुण पिढीच्या बाबतीत सकारात्मक विचार करताय, हे वेगळे पण आहे. नाही, त्या अनुभव पदोपदीच आहेत. ही गरज निर्मिती करते. ही जी पिढी आहे ही पिढी अत्यंत टॅलेंट पिढी आहे, सेन्सिटिव्ह पिढी आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे. तीच जर आम्ही देशकारणाकडे या विचाराशी जोडून घेण्याची एक व्यवस्था उभी केली तर अंधार नाही व्हायला काही वेळ नाही, चांगलं होईल. पण आत्ता जे त्यांना ज्या पद्धतीने त्यांना भडकवणं किंवा आणखी त्यांच्यापुढे जी पाऊल येतात ते काय घडतंय ह्याचा सक्षम, स्पष्ट, वास्तव चित्र समाजापुढे नेण्याची आज व्यवस्था आज नाही. काय वाटतं भाई, तुमचं चिंतन काय या बाबतीत? म्हणजे आता लोक सहजपणे धार्मिक म्हणजे आता आपल्या सगळ्या संतांनी म्हणा किंवा समाज सुधारकांनी म्हणा लोकांना सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला, दैववादी होण्यापेक्षा कर्मवादाचा सिद्धांत लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सगळं विसरून लोक दैववादाकडे, अंधश्रद्धांकडे, बुवाबाजीकडे, कर्मकांडाकडे वळताना दिसतात. कसं काय, म्हणजे याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता ते प्लॅनिंगच चालू आहे देशात. म्हणजे दैवात रुजवणं, आश्रयित करणं, मत्तीने माणसं जगवणं, हे स्पिरिट मारण्यासाठी मानसिक गुलामगिरीची मानसिकता करणं, दानातून नादान बनवण्याची व्यवस्था करणं, हे जे आता जी सिस्टीम डेव्हलप केली जाते ती सत्ता टिकवण्यासाठी दैववादाचा आश्रय घेऊन चाललेला आहे. आता जे काही गोष्टी आहेत की जे भौतिक विकासाच्या कल्पना आपल्याकडे विचार करण्याची पद्धतीच राज्यकर्त्यांनी सोडवलेला आहे. जास्तीत जास्त लोकांना मदत आम्ही करतोय, कल्याणकारी भूमिका बजावतोय, असं करून मग या भारतातले सत्तेवर असणारे मोठे पक्ष असो किंवा सत्तेच्या बाहेर असलेला विरोधी पक्ष असो, सगळेच मदत देऊन आम्ही इतकी मदत दिली तितकी मदत देऊन मत्तेवरती आपली सत्तेकडे जाण्याची व्यवस्था उभी करतात. असं झालेलं जे चित्र आत्ता तयार आहे त्या चित्र भेदायला म्हणजे हे आत्ता लोकांना हवंसं वाटतं. कुणीच माणूस आता समाधानी तुम्हाला दिसणार नाही. हर एक माणूस अस्वस्थ आहे आणि प्रत्येक माणसाला खरं कुठं आता सापडत आहे का अशा मानसिकतेमध्ये समाजातला प्रत्येक घटक आता आहे, तो अस्वस्थ आहे. हे वास्तू काय आहे हे जे आपण बघतोय आता इथे काय आता ही वास्तू आहे ते आम्ही प्रिन्स शिवाजी बोर्डिंग, महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतला महत्वाचं एक स्वातंत्र्य चळवळीतलं आणि सामाजिक सुधारणा चळवळीतलं केंद्र प्रिन्स शिवाजी बोर्डिंग आहे. आता ह्या प्रिन्स शिवाजी बोर्डिंग मधले जे योगदान आहे त्याचे जिथं चिंतन झालं तसंच प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचे त्यावेळेचे चेअरमन होते मारुती निगडे, ते वारले. त्यांच्या स्मरणार्थ एक इथं व्यासपीठ आम्ही उभा करताना प्रिन्स शिवाजीची आठवण आहे म्हणून एक आम्ही हे स्मारक त्यांचं व्यासपीठ उभा केलेलं आहे.
त्याच्या पलीकडचा हाल आहे ते या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य जनतेच्या हातात सोपवून पारतंत्र्यात ग्रामराज्याची स्वातंत्र्याची कल्पना काय असू शकते याचं प्रत्यंतर देणाऱ्या हवनसंस्थांच्या कालखंडातील ज्या हवनसंस्थाने काम केलं, ग्रामस्वराज्याची निर्मिती केली, अगदी फार मोठं क्रांतिकारी पाऊल. म्हणजे महिन्याच्या महिन्यात सगळं प्रशासन बंद करू साक्षरता अभियानच त्यांनी सुरू केलं होतं प्रचंड. तर त्यांनी जे गांधींना विचारून त्यांना जेव्हा घटना लिहून सगळा कारभार जनतेच्या हातात त्यांनी सोपवला, हा पुरोगामी विचाराचे उमदे आप्पासाहेब पंत होते. त्यांच्या स्मरणार्थ आम्ही ते त्यांची आठवण म्हणून त्यांचं कर्तृत्व पाहून आम्ही त्यांच्या स्मरणार्थ हाल उभा सांगली साताराचं कॉम्पिटिशन म्हणून आम्ही उभा केलेला आहे. आणि कुमार केतकरांच्या हस्ते ते कुमार केतकर, शिवाजी विद्यापीठाचे माणिकराव साळुंके, अच्छा, सगळेच नेत्यांना बोलवून त्याचं एक चिंतन घडवून आणलेलं होतं. वैशिष्ट्य इथे आता आतमध्ये तुम्हाला दिसेल किंवा नंतर सुद्धा मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. या स्मृतिवनामध्ये हे जे हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे जे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे, ही जी झाडं लावण्यात आलेली आहेत सगळी, त्याला स्कॅनर ठेवलेला आहे आणि त्या स्कॅन तुम्ही केला तुमच्या मोबाईलद्वारे की ऑडिओ व्हिज्युअली तुम्हाला त्या क्रांतिकारकाची, त्या हुतात्म्याची संपूर्ण माहिती मिळते. हे अतिशय अभिनव असं संकल्पना आहे आणि जी देशभरात अशा पद्धतीने कुठे उभी असेल असं वाटत नाही. हे कसं सुचलं? नाही, आता कसं आहे की इतिहास हा म्हणजे आजकाल हा वस्तुनिष्ठ जीवनीय इतिहास जाऊन रेकॉर्ड आहे तो तसाच्या तसा समाजाच्या पटलावरती ठेवण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर करणं, डिजिटल टेक्नॉलॉजी आता इतक्या ॲडव्हान्स झालेली आहे, तिच्या वापरातून कोणी एका व्यक्तीने कमी जास्त सांगण्यापेक्षा नक्कीच रिसर्च झालेले त्यांचं जी माहिती आहे ती तशीच्या तशी समाजापुढे विश्वासार्ह ठेवण्याचं एक माध्यम म्हणून आम्ही डिजिटलचा वापर इथं केला. आणि त्या माध्यमातून आता तो साऊंड वाचायचा असा त्रास नको, समजून घेण्यासाठी लोकांना सोपं व्हावं आणि किमान ब्रीफ 3-4-5 मिनिटामध्ये त्याला हुतात्म्यांचा सगळ्या इतिहासाचं दर्शन घडावं अशी एक अख्ख्या भारतातील सर्व राज्यातील फाशी गेलेल्या सर्वांचीच इथं QR कोड करून आम्ही व्यवस्था उभी केलेली आहे. त्याला आम्हाला आमच्या जिल्ह्यातले जगदाळे म्हणून होते, राजेंद्र सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रमुख होते, त्यांचे वडीलही स्वातंत्र्य चळवळीतले पांडुरंग जगदाळे म्हणून, आणि त्यांना मी विनंती केली की ह्याला काय करतात, तर त्यांनी त्यांचा चळवळीचा कुटुंबाचाच वारसा असल्या कारणानं त्यांनी आम्हाला हे सगळी माहिती आवाजासह एक पैसाही न घेता फ्री करून दिलेली आहे. ग्रेटच भाई. हे आता स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस स्मृती कट्टा किंवा तिथे क्रांतिसिंह नाना पाटील स्मृती कट्टा, हे अशी व्यक्तिमत्व निवडणं हे सुद्धा महत्वाचं आहे. योग्य प्रकारे सन्मान योग्य व्यक्तिमत्वांचा करण्याचा प्रयत्न तुम्ही केला इथे. आता ते कसं आहे की जे समाजासाठी खरोखर मेले त्यांच्या कुटुंबात सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या कार्याविषयी आदर असण्याचा संबंधच उरला नाही. आमच्या वडिलांनी काहीच ठेवलं नाही, सगळे काही मात्र करून गेलं आमच्यासाठी काय. त्यामुळे हा आता जयसिंगराव माने हा पूर्ण हाडाचा कार्यकर्ता, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये क्षणाक्षणाला मृत्यूला सामोरं जाणारा, स्वातंत्र्यानंतर सुद्धा सगळ्या कष्टकऱ्यांच्या चळवळीमध्ये एका टोकाला जाऊन संघर्ष करणारा तो माणूस आमच्यापासून राजापूरचाच आहे. पण त्याचं करायला घरातलं कोणी आलं नाही केव्हा. मग मी म्हटलं अरे आपण अशा क्रांतिकारकांचं आपण करूया. बरोबर. आम्ही उगम फाउंडेशनच्या वतीने ते केले. आता हे विस्मृतीत केलेले परंतु त्यांचं जीवनीन आहे त्याचा शोध करणं आणि वास्तव आणि सत्य प्रकाशात आणण्याचा प्रयत्न, इतिहासाच्या सुसंवाद साधणाऱ्या गोष्टीच आपण मोटिवेशन करायच्या. कोणाचं तरी मोठे कल्पनेतनं द्यायचंही कारण नाही आणि कोणाचा त्यागही विस्मरित जाता कामा नये. पण ज्यांचा त्याग आहे त्यांचं कोणी वाली नाही, त्यांचं कोणी आता मागे वारसदार उरलं नाही, वंशशेष ज्यांचा झालेला आहे, अशा माणसांचा जर स्वातंत्र्याच्या अगोदर 30-40-50 वर्षे हसत हसत फसव जाणारे त्यांचा त्याग विस्मृतीत जाणं हे लांछन आहे. हे लांछन टाळणं माणूस म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आम्ही इथं त्यांचं मदत मिळण्याची आम्ही अपेक्षा केलेली नाही. त्यांचा त्याग प्रकाशात आणणारं हेच आमचं ध्येय आहे. भाई हे सगळं करत असताना या झाडांची निवड करण्यामागचा संकल्पना काय, म्हणजे जांभळं किंवा चिंच, त्याच्या मागे काय खास असा दृष्टिकोन आहे ना? त्याच्यामध्ये चिंच असा एक वृक्ष आहे, माणूस दर्जाचा वृक्ष आहे.
माणूस धार्जिना वृक्ष. तुम्ही बस स्टॉप बघा, कुठे बघा, तिथं असेल ना तर ती चिंच चांगलीच वाढलेली दिसेल. तिचा एक अंगभूत गुण आहे. आणि याचं जे फळ आहे, चिवट आहे, त्याचं आयुष्य 500 वर्षाचं आहे त्या चिंचेचं. आता इतके वांडर उड्या मारले तर त्यांचं काय वाकडे करू शकत नाही, ते वागतील पण ते झाड नाही मोडत. तसं इतर झाडं आंब लावलं मोडली. बरोबर. मलाही म्हणत होते कशाला काय कळतंय का, अक्कल नाही काय नाही, तुम्ही काहीतरी 4 पैसे मिळण्याचं काहीतरी लावा. मी म्हटलं मला पैसे नाही मिळवायचं, आंब नाही मिळवायचं, मला ह्याच्यातनं स्वातंत्र्याचा ध्येयवाद किती विस्तारलाय हे माझं उत्पन्न आहे, मला बाकीचं काही करायला. मी ते नाकारलं. एक जण तर त्याने येऊन म्हणला मी करून देतो तुम्हाला ग्राफ्टिंग, मोठी जांभळं लावा. मी म्हणलं नाही, मला ते करायचं नाही. म्हणजे ह्या चिवट आहे ती आणि ह्यांचा कचरा आहे आता. आणि ह्याच्यात निवडली ती सुरू, ह्याचा बारीक पण तुम्हाला हे तुम्हाला कुठे कचरा जाणवतो पण लोटायला कोण आहे का, काय लागतंय का विशेष आहे. बरं इथं काय तुम्ही खाली बसला तर माती लागते का, इथं काय 17 इंच बसायला लागणार आहे का, नाही लागणार. बरोबर. मग हे सगळ्या निसर्गाचा कॉम्बिनेशनचा वापर करून तुम्ही कुठे लोळू शकता. हे काही टोचत नाही, अंगाला जखम करत नाही, काही नाही. मौसूद काधी एक तांबडा गालीच्या हातरल्यासारखा ते राहत. आता हे हुतात्मा बिरसा मुंडा म्हणजे तो सुद्धा विचार केलाय की फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं नाही तर देशाभरातले सगळे हुतात्मे आणि सगळ्यांचा विचार केलेला आहे. देशातले सगळे म्हणजे तुम्ही पंजाब असेल, बांगलादेश मध्ये आता गेले त्यांचेही असेल, पांडिचेरीचा सुद्धा तुम्हाला याच्यात हुतात्म्यांचा कट्टा दिसेल. परिसरच बघा, म्हणजे आता तुम्हाला त्याच्यामध्ये पण दिसत असेल सगळीकडे ही जांभळाची चिंचाची झाडं आणि उन्हाचं म्हणजे अजिबात उन्हाचा काही संबंधच नाही. नैसर्गिक सावली सगळी झालेली आहे आणि फार मोठा परिसर असा नैसर्गिकरित्या सावली खाली आणि प्रसन्न एक वेगळी अनुभूती येते खरंच. म्हणजे आपण एखाद्या झाडाखाली बसतो, ती सावली आणि इथे हे जे उभारलेलं आहे, ही जी संकल्पना आहे, याची अनुभूती हा एक वेगळाच भाग आहे. हा, तो रेकॉर्ड होणार ना भाई. आता या स्मृती उद्यानाच्या शेवटच्या टप्प्याकडे जवळजवळ आपण आलोय आणि मला सगळ्यात महत्वाचं दिसतं की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या नावाने हा विचार मंच तुम्ही उभारलेला आहे. खरं म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी, आता सत्यशोधक याची स्थापनेचं 150 वर्ष सगळीकडे जोरात साजरा होत आहे आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्याचा आढावा सुद्धा तेवढ्याच जोरात खरं म्हणजे घेतला जायला हवा. ते मला त्याची इथे प्रचिती आली. ही काय म्हणजे कसं आलं तुमच्या मनात? हे कसं झालंय की महाराष्ट्रामध्ये सामाजिक कामामध्ये विठ्ठलरामजींचा त्याग त्याला तुलनाच करता येत नाही. एका महत्वाच्या महात्मा फुल्यांच्या नंतर त्या विचाराला प्रगल्भता यावी अशा तऱ्हेचा एक विचार त्यांनी मांडला आणि त्यांनी एक भाष्य केलं बहुजन पक्ष स्थापना करून. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रातली सत्यशोधक चळवळ ब्राह्मणेतर चळवळीचं स्वरूप त्याला जेव्हा यायला लागलं तेव्हा तुम्ही असं ब्राह्मणेतर अशा तऱ्हेचं विधान करू नये. कारण ब्राह्मणेतर म्हणजे प्रत्येक जात संघटित होऊन समाजाचं विघटन वाढेल. त्याऐवजी ब्राह्मणेतर या विधानाच्या ऐवजी सत्यशोधक समाजानं बहुजनेतर अशा तऱ्हेचा उल्लेख करायला पाहिजे. ब्राह्मणेतर म्हणल्यानंतर जातीवाचक संघटनांचा जे उदय होण्याचा धोका आहे आणि विघटन होईल हे ते टाळण्यासाठी त्यांनी बहुजनेतर शब्दाचा आग्रह धरला आणि त्यासाठी पक्षही काढला आणि त्या विचाराचं त्यांनी आयुष्यभर प्रसारही केला. पण आज जे ब्राह्मणेतरचं सत्यशोधकाला जे एकदम डायरेक्ट स्वरूप आलेलं आहे ते विद्वेषाचं आहे, द्वेषाचं आहे आणि समाजामध्ये विष पेरणारच आता ठरायला लागले. त्याला उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला विठ्ठलरामजी शिंदे एक महामानव आहे. बरोबर. आणि त्यांनी ज्या प्रकारचं सण दलितांनी कोणाला न्याय मिळाला अशातला भाग नाही. अक्षरशः अख्खं कुटुंब दलित वस्तीत राहिलेलं आहे, जगलेलं आहे, संपलेलं आहे. त्यांनी त्यांची अख्खी जीवननिष्ठा ज्या विचारासाठी, समाजाच्या अखंडतेसाठी आणि सामान्य बहुजनांच्या उद्धारासाठी ज्यांनी आयुष्य अर्पण केलं तो महात्मा महर्षीच आहेत. त्यांची आठवण विस्मृत जाता उपयोगाची नाही. म्हणून आम्हाला कोणी मदत केली असेल आमच्याकडे काही जमतंय, आपण मोडकं तोडकं का असे ना, परंतु इथं चिंतन आता करायला पाहिजे. सत्यशोधकाचं समाजाचं पाऊल आणखीन एक पुढं जायला हवं. तिथंच गाडा अडलेला आहे, ते नव्या शोधात निघावं याच्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक
त्यांचा स्मारक इथे करायचा निर्णय घेतला आणि ते केले आहे. हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे विचार मंच म्हणता येईल आपल्याला. आणि हे समोर हा विस्तीर्ण सगळा हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लावलेल्या वृक्षांचा हा सगळा परिसर, म्हणजे इथून कार्यक्रम होतील आणि इकडे मला वाटतं 2-4 हजार लोक तर सहज बसू शकतील ना. हे छोटं आणखीन एक इथे मंच दिसतो, स्टेज दिसतो. ते दिसतंय. त्याचं कारण महाराष्ट्राच्या आजच्या विकासाचा जो काही संघर्ष चाललाय त्या संघर्षामध्ये लोकविज्ञान चळवळीच्या माध्यमातून नैसर्गिक संपत्ती आणि मानवी श्रम याच्या समन्वयातून विनाश न करता विकास करता येतो, हा जो एक विचार होता, दृष्टिकोन, तो बहुचर्चित होता नर्मदा आंदोलनाच्या काळात. आणि त्याच काळात नद्यांचं जे आज झालेले परवड आहे त्याच्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न नर्मदा आंदोलनाचे एक खरं म्हणजे अतिशय कष्टपूर्वक रिव्हर अँड लाईफ पुस्तक लिहिले संजय संघवी, मराठवाड्यातले. ते आम्हाला मराठवाडाही जोडून घ्यायचा होता. रझाकाराच्या विरोधातही त्यांचं कुटुंब लढलेलं होतं. आणि पाण्याच्या प्रश्नावरती सुद्धा सातत्यानं नर्मदा आंदोलनामध्ये ज्याने आयुष्य वाहिलं असे ते संजय संघवी, छोटासाच उंची, अत्यंत कलासक्त आणि अत्यंत ध्येयवादी तरुण अकाली गेला. त्यांची आठवण नर्मदा आंदोलनाची, लोकविज्ञान चळवळीची सतत नव्या पिढी पुढे यावी यासाठी आम्ही हे एक मुलांच्यासाठी म्हणून त्यांच्या स्मरणार्थ व्यासपीठ उभा केलेला आहे. भाईंच्या जीवन कार्याचा तो वेगळा एपिसोड आपण कधीतरी बनवू, वेळ काढून मी तुम्हाला म्हटलं. आणि अधिक तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे मी लोकांचं सांगत याच्यामध्ये सगळं मिळेल. परंतु एक अतिशय म्हणजे ते सांगितल्याशिवाय मला राहत नाही. ही येरळा नदी आमच्या मागून वाहणारी आणि लोकसहभागातून या नदीवरती धरण उभं केलं, बळीराजा धरण भाईंनी. आणि तो एक असा अद्भुत असा प्रकल्प ठरलाय. भाई त्या तुमच्या जीवनातले अनेक रोमहर्षक प्रसंग आहेत आणि त्याच्याविषयी पुन्हा कधीतरी बोलू. पण ते धरण उभारण्यासारखा अफाट प्रकल्प तुम्ही लोकसहभागातून राबवला, हा चमत्कार घडवलात कसा? नाही, चमत्कार प्रश्न नाही. गरज जेव्हा माणसं पाण्याविषयी तडफड त्यांचं आत्मभान जागं केलं तर ही माणसं काही करू शकतात. फक्त त्यांचं आत्मभान विस्मृतीत जाऊ नये, त्यांचं जागृत केलं शक्तीचं. सरकारनं पूर्ण क्षमतेनं अडवलं होतं, पूर्ण. पण मुठभर लोकांची चळवळ सरकारला 2 लाख गिरणी कामगारचा संप मोडता आला, पण ही नाही चळवळ मोडता आली. त्याला कारण गरज आणि त्याला कारण अस्मिता आणि त्यांच्याकडून त्या आत्मभान याचं आणि त्याला मिळालेले कुठलेही बदल होत असताना समाज असं लढणाऱ्याला यश मिळत नसतं. त्याच्या पाठीमागं जर समाजातले बुद्धिवादी विचारवंत यांच्या सहानुभूतीचं कवच लाभतं त्यावेळी त्याचा पराजय होत नसतो. आम्हाला या लढले नसतील परंतु सहानुभूतीचं कवच तद्दन महाराष्ट्रातल्या बुद्धिवंत विचारवंतांचं कवरेज त्याच्यामध्ये हात लायलं, त्यात हे आंबलेट व्हायचं, त्यातनं पिल्लू जन्माला आणलं. भाई अतिशय महत्वाचं. आणि तुम्ही खरं म्हणजे ते दिवस काळ असा आहे की राई एवढं करायचं, डोंगरा वगैरे एवढं सांगायचं. तुम्ही डोंगरा एवढं करून ते फार म्हणजे राई एवढं थोडक्यात सांगायचा प्रयत्न करता. मला शेवटला आता हे संपवताना हेच म्हणायचंय, हे इतकं सगळं बघताना भारावून जायला होतं. आणि एक नैसर्गिकरित्या हुतात्म्यांविषयी, त्यांच्या बलिदानाविषयी कृतज्ञता मनात जागृत होते. लोकांनी इथं येत असतील, पाहत असतील. अनेक मला तर वाटतं राज्यभरातल्या आणि विशेषतः शाळांच्या सहली वगैरे इथे यायला पाहिजे आणि त्यांनी ही संकल्पना सगळी पाहायला पाहिजे. तुम्हाला स्वतःला काय वाटतं हे सगळं आज पाहताना, जे काय उभारलं तुम्ही, आणि लोकांनी कशा प्रकारे या सगळ्याकडे पाहायला पाहिजे, काय प्रेरणा इथून मिळायला पाहिजे? एकतर स्पष्ट असं आहे, मी काय उभारलेलं नाही, मुळातच क्लिअर आहे ते. हे समाजाच्या सहानुभूतीचं प्रत्यंतर आहे आणि हे जे मुलांनीच लावलेले आहेत वृक्ष त्यांच्या सर्वशक्तीचा साक्षात्कार आहे. मी त्याचं व्यवस्थापन करण्यामध्ये सक्रिय आहे. पण हे करू शकतो तो समाज. आणि कोणताही समाज, मानवी समाज हा कधीच नाही म्हणजे नष्ट झालेला नाही. तो सतत उत्क्रांतीचा मार्ग शोधत, विकासाचा मार्ग शोधतच इथपर्यंत पोहोचलेला आहे. याही विचाराच्या शोधात तो थांबलेला आज नाही, तो चालतोय. याचं प्रतिनिधित्व मी उभा राहिलेला आहे. आणि आपण त्याचे निमित्त मात्र असतो की त्या समाजातल्या ह्या आदर्श शक्ती आहेत. ही एक टेलिपॅथी म्हणा, काही म्हणा, परंतु समाजामध्ये असं स्थित्यंतरे होत राहतात. त्या होत राहण्यातून घडलेली ही कृती आहे. विचार असेल तर मृत होतच नसतात, बरी वाईट दिवस त्याला येत असतात, परंतु ते कधीच मरत नसतात. गरजेनुसार ते उद्याला ते
आपल्याला आलेले दिसतच राहतात. हा जो आहे सामान्यांचा संघर्ष आणि या देशाविषयी अस्मिता, राष्ट्रभक्ती जी काय असेल ती एक स्वच्छ निकोप स्वरूपामध्ये नेहमीच जे अनेक संत पाहिले त्यांचं जीवन पाहिले, साधू संतांचे पाहिले, क्रांतिकाऱ्यांचे पाहिले, काय होत त्यांच्याकडे अपेक्षा कसलीच नव्हती, पण झोकून दिले त्यांनी. हा विचार, हा वसा नष्ट झाला असं समजण्यात काही अर्थ नाही. तो सुप्त अवस्थेमध्ये आज आहे आणि काहीतले काही कळ नसल्या कारणानं त्यांच्या अस्मितेत जीवन ठेवायचा हा छोटासा प्रयत्न त्यांच्याकडून सुरूच आहे. सामान्य समाजातला छोट्यातला छोटा माणूस सुद्धा हे टिकवून धरू शकतो याचं प्रत्यंत म्हणजे स्मृतिवन आहे. समारोपाच्या या वक्तव्यामधनं अनेक अर्थ आपल्याला घेता येऊ शकतील आणि जे पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक अर्थाने त्यांनी मांडलेले आहेत. भाई, मी खूप आभारी आहे. एकतर खूप काही मिळालं इथे येऊन आणि पुन्हा येईल आणि मला ते एक डॉक्युमेंटेशन असं करून ठेवायचं की ते तुमच्या जीवन प्रवासातले महत्त्वाचे टप्पे ते सुद्धा करायचे, ते सुद्धा मी लवकरच करण्याचा प्रयत्न करेल. आज जे काही पाहायला मिळालं हे सगळं मी खूप आभारी आणि तुम्ही वेळ पण दिला. धन्यवाद. क्रांतिकारकांचं किंवा स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं एक खरं निसर्गाशी अनुरूप असं स्मारक भाईंनी इथं बनवलेलं आहे. ते बघून आनंद झाला आणि खरंच खूप चांगलं स्मारक बनतं आहे आणि आता बांधकाम सुरू आहे. इथं राहायची व्यवस्था किंवा कार्यक्रमाची व्यवस्था भविष्यात होते हे बघून खूप आनंद वाटतो आहे की भाईंनी व्यक्तिगतरित्या लोकसहभागातून आणि स्वतःच्या प्रयत्नातून इतकं चांगलं क्रांती स्मृती उद्यान उभं केलेलं आहे आणि एक विस्मृतीत जाऊ शकणारा इतिहासाचा धागा पुन्हा नवीन पिढीसाठी इथे पुन्हा उभा केलेला आहे. इथे आपल्याला इतिहास जाणून घेता येतो आणि निसर्गाचं अवलोकन करता करता किंवा निसर्गाशी एकरूप होताना इथे कडेला येराळ नदी आहे आणि ह्या नदीच्या कडेला अशी गर्द वनराई इथे निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक क्रांतिकारक त्याची माहिती असे त्याचा इतिहासात आणि पर्यावरण असं एकत्र इथे केलेलं दिसून येतं आहे आणि हे खूप वेगळं आहे आणि भारी पण आहे. क्रांतिकारकांच्या नंतरच्या पिढ्या जशा वाढत जात आहेत तसे हे क्रांतिकारकांच्या बद्दलचा इतिहास हा विस्मृतीत निघाला आहे. लोक विसरून चाललेत. पूर्ण घटना किंवा पूर्ण त्यामागचं सत्य असत्य हे कोणालाही माहीत नाही. आता फक्त नावच या लोकांची माहीत आहेत. त्याच्या पाठीमागच्या घटना कशा होत्या, कशा पद्धतीनं कोणत्या ठिकाणी झाल्या या ठिकाणी माहिती मिळाली आणि याबरोबर दादांचा जो आत्ताचा प्रयत्न आहे की बदलत्या काळात त्यांनी QR कोड स्कॅनिंगवरती प्रत्येक क्रांतिकारकाची माहिती अपडेट ठेवली, हे बदलत्या याचं पाहायला मिळालं. ॲक्च्युली माझ्या आजोबांच्या वयाचे ते, तरीसुद्धा त्यांनी हा नाविन्यानं केलेला प्रयत्न चांगला वाटून आला. खरं तर या ठिकाणी आपण येताना आपल्या मुलांना घेऊन आलेलं पाहिजे आणि इथं मुलांना आणल्यानंतर मुलांना इतिहासाची जाण होईल आणि आपल्या देशासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी किती लोक शहीद झाली आणि शहीदासाठी भाई संपतराव पवारांनी या ठिकाणी काय केलेलं आहे हे बघितल्यानंतर कदाचित शाळेत जेवढा इतिहास शिकवला जातो त्यापेक्षा इतिहास ज्या ठिकाणी जास्त कळेल. आज बलवडी इथे आल्यानंतर भाईंना भेटलो आणि हे जे घडले सगळं ते लोकसहभागातून घडले, त्यासाठी कॉलेजमधल्या मुलांनी त्यांना खूप सपोर्ट केला आहे आणि मला त्यांच्या बोलण्यातून एक जाणवलं की त्यांचा यंग जनरेशनविषयी बोलण्याचा किंवा त्यांना जर तुम्ही एखादं काम सोपवलं तर ते पूर्ण करू शकतील, त्यांच्यावरती विश्वास ठेवा किंवा त्यांना एखादा टास्क द्या तर ते पूर्ण करतील. हे मला खूप आवडलं त्यांचं वैयक्तिकरित्या तरी. थँक्यू.